नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आता निंदण चालू आहेत. आज मला 16 बायांचा गट मिळालेला आहे आणि निंदण चालू आहे आणि हा व्हिडिओ याच्यावर होणार आहे की हे निंदण आपल्याला लिटरली फुकट कसं पडेल. आता पहा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, या डवऱ्यामुळे काय झालं होतं की अशा ज्या खास करून ज्या मागून ज्या डोबलेल्या खांड्या आहेत ना, अशा खांड्या ज्या आहेत ना आपल्या या मातीखाली दबतात, या बऱ्यापैकी मातीखाली दबतात अशा, आणि बाया या खांड्या मोकळ्या करत नाहीत कधी कधी. तर बायांना सांगायचं आहे तुम्ही की या खांड्या ज्या पराठीची डवऱ्याने जी दबलेली आहे ती पराठी तुम्ही मोकळी करत चला. खास करून कधी कधी मोठ्या पराठीवर पण येतं हे, असं काही नाही. आणि हे अशा प्रकारे खांड्या ज्या आहेत ना, अशा प्रकारे मागून जी डोबलेली पराठी होती, तर बायांना सांगायचं विळा आजूबाजूने मारून यांना हिला मोकळी करा. तर अशा प्रकारे मी काय केलं की या आपल्या शेतामध्ये मोजल्या मी या खांड्या, की साधारणतः असे खांड्या म्हणा किंवा असे झाडं मातीखाली किती दबले आपले. तर आता पहा, ही 350 फूट लांबी आहे आपल्या शेताची, इकडून ते या धुऱ्यापासून या धुऱ्यापर्यंत 350 फुटामध्ये मित्रांनो मला जवळपास 30 ते 40 खांड्या एका तासामध्ये अशा मातीखाली गेलेल्या आढळल्या. ओके, तर 30 म्हणा किंवा औसतून तुम्ही 20 पकडा. आता पहा मित्रांनो, अर्धा वेळ झालेला आहे, म्हणजे एका तासामध्ये आपल्याला 20 खांड्या ज्या आहे ते 20 खांड्या आपल्याला एका तासामध्ये एका बाईकडनं मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता एक झाड जे आहे आपल्याला ते साधारणतः आपल्याला माहिती आहे, कोरडवाहू शेती असेल आपली तर 30 ते 35 बोंडापर्यंत एक झाड जातं, आणि ओलीत शेती असेल तर साधारणतः 60 बोंडापर्यंत झाड आरामात जातं. तर आपण एक त्याचा ॲव्हरेज पकडू, किंवा 35-40 बोंड, आपण कमी बोंड पकडूनच ते कॅल्क्युलेशन करू. 35-40 बोंड जरी म्हणालो तरी 5 ते 6 ग्रॅम वजन असते एका बोंडाचं, म्हणजे 200 ग्रॅम उत्पादन सहज आपल्याला एका झाडापासून मिळते. तर 200 ग्रॅम उत्पादन जर का आपल्याला मिळत असेल एका झाडापासून, म्हणजे एका झाडाची कॉस्ट जी आहे ती आपल्याला 20 रुपये पडते. मग आपली ही जी बाई आलेली आपल्या शेतामध्ये, हे 300 रुपये माझ्याकडनं रोज घेत आहेत 6 ते 1 पर्यंत. आणि या एका बाईने जर का 20 रुपयाचं जर का आपलं एक जरी झाड, म्हणजे 20 रुपयाचे जर का आपले 15 जरी झाडं मोकळे केले अशा प्रकारे, तर आपल्याला लिटरली हे निंदण जे आहे ना आजचं, हे फुकट पडणार आहे. तर आता अर्ध्या वेळेपर्यंत या बायांच्या 3 पाता झालेल्या आहेत, म्हणजे साधारणतः एका बाईनी 15-20 झाडं जरी एका तासातले मोकळे केले, हे अशा प्रकारे यांनी पाहत, इकडे तुम्हाला आढळणार नाही, मी सर्व त्यांना मोकळे करायला सांगितलेले आहे हे झाडं. आता तुम्हाला हे एक प्रकारे एका लेवलमध्ये दिसतील, सर्व झाडं मोकळे झालेले आहेत. तर अर्ध्या वेळेमध्ये आतापर्यंत जर का एका बाईने साधारणतः 15 ते 20 झाडं जरी फ्री केले असतील प्रत्येक तासातले, तरी 50 झाडं एका बाईने आरामात आतापर्यंत फ्री केलेले आहेत. हे बघा, काही छोटे झाडं अजूनही आहेत असे मातीखाली, असे दबलेले आहेत. हे बाईला असं आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि बायांना सांगायचं आहे की हे मोकळे करत चला. तर 50 झाडं आता या जेवणापर्यंत, म्हणजे अर्ध्या वेळेपर्यंत, आणि 50 झाडं जेवणानंतर, म्हणजे एक बाई साधारणतः कमी जास्त म्हणायला जवळपास आपले 100 झाडं एका दिवशी मोकळे करू शकते. एवढं याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. 100च्या वरच, पण 100च्या कमी नाही. आता 100 झाड आणि प्रत्येक झाड 20 रुपयाला आपण कॅल्क्युलेट केलं होतं, तर सरळ आपला नफा झाला 2000 रुपयाचा. म्हणजे एक बाई आपल्याकडनं 300 रुपये घेते आणि साधारणतः 2000 रुपयापर्यंत, 2000 रुपयापर्यंत उत्पादन देणारे जे झाडं आहेत, ही बाई आपल्याला या ठिकाणी मोकळे करून देणार आहे. मग मित्रांनो, आता अशा झाडांवर काय असतं, तुम्ही ग्लायसेल जर का वापरलं असतं तर तुमचं ग्लायसेलनी बरंच नुकसान झालं असतं. हे झाडंसुद्धा जे छोटे आहेत, खांड्या आहेत, ते सर्व भाजले गेले असते. तर त्याच्यापेक्षा निंदनच जर का आपण केलं, आणि निंदन करताना जर का ही आयडिया वापरली, याच्या व्यतिरिक्त खांड्या डोब्याची सुद्धा एक आयडिया आहे याच्यामध्ये, त्याच्याने पण आपलं उत्पादन वाढू शकतं याही वेळेला. पण आता यावर्षी बऱ्यापैकी पाऊस लेट झालेला आहे. पहिलीच लागवड जी आहे आमची ती 28 जूनला झाली, त्याच्यामुळे 28 जूनला पहिली लागवड झाल्या कारणाने आता खांड्या डोब्याला काही तितकासा स्कोप नाही आहे. परंतु एकदा आम्ही डोबलेले आहे, दुसऱ्यांदा डोब्याला स्कोप नाही आहे असं म्हणतो आहे मी. तर मात्र डवऱ्याच्यानी ज्या डोबलेल्या खांड्या होत्या त्या आता एवढी माती करायची किंवा कोर लावायची म्हटलं की त्या माती खाली येणारच. तर त्या बायांना सांगायचं की अंगवणीने त्या सर्व मोकळ्या करा. तर अशा प्रकारे आपल्याला 20 झाडं जरी एका बाईने मोकळे केले
15 रुपये जरी झाड पकडलं तरी 300 रुपयाची बाई तर आपल्याला तशीच फ्री झाली. अशाच ट्रिक्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्याकडे पण काही ट्रिक्स असतील ना तर कॉमेंटमध्ये शेअर करा. आपण जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. धन्यवाद.